आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। नांदगाव शहरातील क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड बँकमधील कॅशियर उमेश देशमुख यांनी 11,77,750 रुपये घेऊन पसार झाला होता। या संदर्भात प्रवीण खंदारे यांनी नांदगाव पोलिसात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी तात्काळ कारवाई करून संशयित आरोपीला 12 तासाच्या आत अटक केली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की नांदगाव शहरातील मालेगाव रोडलगत असलेले लक्ष्मीनगर येथे क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेडमध्ये कॅशियर या पदावर नोकरीस असलेल्या उमेश देशमुख या कॅशियरने त्याच्या ताब्यात असलेली रोख रक्कम 11,77,750 रुपये बँकेत न भरता स्वतःच्या जवळ वरील रोख रक्कम घेऊन तिथून पसार झाल्याने मोठी खळबळ उडाली असल्याचे तेथील कर्मचारी प्रवीण खंदारे यांच्या लक्षात आले असता त्यांनी याबाबत नांदगाव पोलिसात फिर्याद दिली। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपी उमेश देशमुख यास 12 तासाच्या आत अटक केली आहे। तसेच संशयित आरोपी उमेश नारायण देशमुख याच्या विरुद्ध विविध कलमान्वये नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या पोलीस कर्मचारी टीमला 12 तासात हे यश प्राप्त झाले आहे। तसेच पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघमारे हे तपास करत आहेत। ग्रामीण भागामध्ये जशा क्रेडिट संस्था असतात, पतसंस्था वगैरे असतात, तशी जिथं एक ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड नावाची एक बँक सारखीच आहे, म्हणजे पतसंस्था, त्याच्यामध्ये ब्रँच मॅनेजरने 11,77,750 रुपये एका बॅगेमध्ये कॅशियरला सांगितलं, रोजच्या प्रमाणे त्यांच्या कारवाई जी असेल तशी काही बँकेत भरणा करून HDFC बँकेमध्ये, तर त्या बँकेचा कॅशियर बॅगेमध्ये तेवढे पैसे घेऊन 11,77,750 ते बँकेत भरणा न करता घेऊन गायब झाला, पळून गेला। त्याच्यानंतर त्यांनी थोडासा शोधाशोध केली पण तो भेटला नाही। मग पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी फिर्याद दिली। त्याच्यावरून पोलीस स्टेशनला 150/2024 409/420 प्रमाणे गुन्हा दाखल झाला। त्याच्यानंतर पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, PSI वाघमारे आणि त्यांचा जो स्टाफ आहे यांनी ताबडतोबीने वेळ अजिबात वाया न घालवता पथक तयार केलं आणि पथक नंतर त्याचा माग काढत धुळ्याला गेलं, परंतु तो आरोपी धुळ्याला नाही भेटला। त्याच्यानंतर पथक जळगावला गेलं, त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषणाची मदत घेण्यात आली आणि आरोपीला अवघ्या 12 तासामध्ये या टीमने जेरबंद केलेला आहे। संपूर्ण 11,77,750 रुपये बॅगेसह रिकव्हर केलेले जे आपल्याला इथं बघायला मिळतं। सदरची कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर, ॲडिशनल SP अनिकेत भारती सर आणि मनमाड SDPO बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनामध्ये पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आरोपी रंगेहात म्हणजे पकडलेला आहे, जेरबंद केलेला आहे। आता त्याला कोर्टापुढे हजर करण्यात येईल। अशा प्रकारे गुन्हा उघडकीस आलेला आहे। ओके।